तुम्ही महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे माणसं आहे. तुम्हाला फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या मनुवादी अधिकाराचा करायचा काय? या मनुवादी अधिकाराचा करायचा काय? या मनुवादी अधिकाराचा करायचा काय? खासगी डोकावरती पाय. अर्जुन डिवरे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. ह्या जातीवादी सरकार मनुवादी विचाराच्या अर्जुन डिवरे याचा जाहीर निषेध. बाबासाहेबांचा फोटो काढतोय. महाराष्ट्राचे लोक नाहीये. अधिकार दिला कुणी फोटो काढला? मला त्या डिवरेच्या ऑफिसमध्ये नव्हते आणि आमच्या डोळ्यांनी पाणी शिकवू द्या. त्याला अधिकार त्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे तुम्ही कॉन्स्टेबल लिहिलेले फोटो लावला, पण तिथंच का नाही? काय हा जातीवाद? तुम्ही आमच्या समोर उभं राहा. बाबासाहेबांच्या संविधानाच्या जीवावरती हा भडवा इथं अधिकारी झाला आणि बाबासाहेबांचा फोटो काढून बाजूला ठेवतोय. महामार्गदर्शक असेल तो. या डवऱ्याला खाली बोलवा, जर नाही आला तर आम्ही कॅबिनमध्ये जाऊन डवऱ्याला मारणार. जर 5 मिनिटात खाली आलं तर ठीक आहे, लवकर तुम्ही जाऊन डवऱ्याला खाली बोलवा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना केली. हो, तुम्ही एवढा जातीवाद कुठून आणता? ज्या महामानवांनी इथला शोषित पीडित सर्व समाजाला एकत्र करून सर्वांना समान जगण्याचा अधिकार दिला. देशाचे कानून मंत्री, कायदे मंत्री, सर्व ऑफिसामध्ये त्यांचा फोटो लागला पाहिजे. पण हे जातीवादी अर्जुन डिवरे यांनी लावलेला फोटो प्रतिमा महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढले. किती निर्दर्ज गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये हे महापुरुष होऊन गेलेले त्यांची प्रतिमा काढता. अहो, तुम्हाला लाज कशी वाटत नाहीये? तुम्ही जातीवादी लोक आहे का? बाकीची माणसं आलेली आतमध्ये. आम्ही चालत येतो त्यांना. किती वेळ माळ्यावर मला सांगा. किती वेळ माळ्यावर जायचं? दुसऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय असो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय असो. कोण देवे? सबको मिलना. सबको मिलना. नाम क्या? कितना लोग? 4 लोग. बिंदास सेना. ठीक, बैठिए आप. बैठने नहीं आया, 2 मिनट में बात करने के लिए बात करें. हे बघा, तुम्हाला मराठी येते का? थोड़ा मराठी बोलायला येते साहेब? ज्यांना मराठी येते त्यांना बोलायला लावा. आम्हाला हिंदी येत नाही. त्या डिवरेच्या कॅबिन मध्ये घेऊन जा. अन्यथा आम्ही घुसलो तर वांदे होऊन जाते ना. आम्हाला ऑफिस मध्ये बघायचं प्रतिमा लावली का महामानवाच्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा तुम्ही काढल्या आणि आज लावले ना.
अधिकार आहे. तुम्ही कुठेही सरकारी कार्यालयामध्ये रेकॉर्डिंग करू शकता. नाही ना, आज तुम्ही हा फोटो आता लावला हाऊसकीपिंगच्या तुमच्या कर्मचाऱ्याला बोलवून तुम्ही 8 दिवसापासून महापुरुषांचे फोटो इथं काढून ठेवले. माझ्याकडे आहे ना, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे फोटो होते इथं, हे चेंज का केले तुम्ही? ही जी जागा आहे हा, इकडे होते हे सगळे. मला हेच सांगा, हे महापुरुषांचे दोघांचे फोटो काढून ठेवलेले होते आणि शिवाजी महाराजांचा फक्त फोटो होता. तुम्ही जात मानसिकतेतून हे दोन्ही फोटो का आणि स्टोर रूम मध्ये फेकून दिलेले? नाही बाबा सर, असं आता आपण काहीच केलं साहेब, मी काल कंप्लेंट केली तर शनिवारी, त्याच्यानंतर तुम्ही ते आज सकाळी फोटो लावले. तुम्ही आज लावले की नाही फोटो? नाही. मग तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथं, त्याच्यामध्ये सगळं समजेल. जातीवादीपणा करू नका तुम्ही इथं. साहेब आपण कोणताही जातीवाद तुम्ही जातीवादी मानसिकतेने तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आणि ज्योतिबा फुलेंचे फोटो तुम्ही काढून फेकले स्टोर रूम मध्ये. आपण असं काहीही केलेलं नाही साहेब. मी स्वतः, मला पूर्ण माहिती आहे. सीसीटीव्ही ओपन करा तुम्ही, दाखवा आज सकाळी लावले की नाही. सर आपण कोणतेही असे फोटो आज सकाळी लावतो. तुम्ही कधी लावले? आज सकाळी लावलेले 8 दिवसाआधी तुम्ही काढून स्टोर रूम मध्ये ठेवलेले आहेत. मी याच्या आधी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी पुण्याचा. हा. मी आपल्याला काही फोटो दाखवू इच्छितो. तुमच्यावर याच्यावर पण याच्या आधी पण गुन्हे दाखल झालेले आहेत. सर मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो. याच्या आधी मी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी पुणे होतो. तिथे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी माझ्या ऑफिसमध्ये स्वतः- तुम्ही इथला फोटो काढला की नाही? 8 दिवस झाले तुम्ही इथनं फोटो काढला होता की नाही? आम्ही स्वतः, मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि मी इथं बघून आलो, त्यानंतर तुमच्याशी बोलतोय. तुम्ही आज सकाळी फोटो लावलाय. सर आपण हा फोटो आज सकाळी लावलेला नाही आहे. मग कधी तुम्ही काढलेले फोटो? सर हे फोटो जे आहेत हा. बाबासाहेबांचे फोटो इथे आहेत. हा. आणि मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या मागच्या याच्यामध्ये सुद्धा हा. मी तुम्हाला आपण प्लीज थोडी इकडे या. ओके, हे ऑफिस आहे. प्लीज आपण आता हे ऑफिस अहो, आहे, कायद्याचं भान आहे आम्हाला. सरकारी ऑफिस आहे आणि हे काय तुमचं स्वतःचं घर नाही आहे. तुम्ही आमचे नोकर आहेत हे पहिले लक्षात घ्या. मी हे बघा ध्यानात घ्या. आम्ही मुद्दामून येत नाहीये. आम्हाला सगळी चौकशी इथे. तुम्ही काय केलं? तुम्ही जाती व्यवस्थेच्या मानसिक गुलाम आहे तुम्ही. तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले आम्ही चालत नाही, माणसं आहे ना साहेब. बाबासाहेब चालत नाही का आम्ही तुम्हाला? माणसं नाही का? आणि किती जात मानसिकता तुमच्यात. मग तुमच्याकडे एखादा दलित समाजाचा माणूस पासपोर्ट घ्या, तुम्ही त्यांना नाही नका ना डायरेक्ट. कारण तुमची जी मानसिकता आहे ना साहेब, हे 16, तुम्ही उच्च शिक्षित आहात. सर मी आपल्याला इथं सांगू इच्छितो. मी आपल्याला फोटो दाखवू इच्छितो की मी पुण्याचा अधिकारी असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब तुम्ही आंबेडकरांचा हा फोटो का काढला होता? ह्याच्यावर हे यांच्यावर पूर्ण गुन्हे दाखल आहे. तुमच्यावर आहे ना. मी काय सांगतो सर, तुमचं आहे ना सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसतंय की तुम्ही फोटो आज सकाळी लावलेले आहेत. सर मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो. हा फोटो आज सकाळी लावला गेलेला नाहीये. मग कधी लावला? कधी लावलं सांगा? साहेबांचे फोटो तिथे होते बघा. आपण तिथे काय ते माहिती आहे मला, तिथं होते ना ते सगळे फोटो होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तिकडे होता आणि बाबासाहेबांचा आणि ज्योतिराव फुलेंचा. तुम्ही शिव आपल्याला एकच मी बघूया. हा, बघा ना. आता याच्यावर हे बघा. मी एकच गोष्ट सांगतो. आपण कोणती तारीख लिहिलेली आहे? हा, काय तारीख आहे आपल्याला सांगतो. बघा ना ते तारखेचं काय ते मी फोटो हे घेतलेले आहेत. अहो. जुने फोटो आहेत ते. अहो मी तेच सांगतोय. लिहिलेले नोव्हेंबर 5, 2025. साहेब तुम्हाला एक सांगू, हा जो फोटो आहे ना, हा फोटो हा मी दुसऱ्याच्या याच्यावरून घेतलेला आहे. हा माझ्या मोबाईलने क्लिक केलेला अहो, मी आहे. तेच सांगतोय. तो त्या दिवसाचा इथे कॅबिनेट फोटो काढलेला नाहीये. अहो मी तेच सांगतोय. मी आल्यानंतर आम्ही लेआउट चेंज केली. लेआउट नंतर आपली जशी टीव्ही पहिली, हे 2 टीव्ही मग तुम्ही हे महापुरुषांचे फोटो कुठे ठेवलेले? जेव्हा तुम्ही काही चेंजेस केले असेल तेव्हा हे सगळे शिफ्टिंग तुम्ही आताच केलेलं आहे. अहो मी का बरं ठीक आहे, आमची मागणी आहे, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या. दाखवा आम्हाला. आपण सीसीटीव्ही फुटेज सिक्युरिटीच्या अंतर्गत आपण बाकीच्या लोकांना आम्ही आरटीआयच्या माध्यमातून मागणी करतोय की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. तुम्ही जर हे बघा, तुम्ही जर काही लपवत नसाल ना तर तुम्हाला सीसीटीव्ही दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? सर आपण सिक्युरिटीच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज आपण कोणाशीही शेअर करू शकतो. शेअर नका करू, आम्हाला दाखवा. आम्ही शेअर नाही, आम्ही दाखवू नाही शकत. म्हणजे तुम्ही आज सकाळी हे शिफ्ट केलेलं आहे. हे बघा, मी इथं आलोय ना, मला पूर्ण माहिती असल्याशिवाय मी इथे येत नाही. आम्हाला पूर्ण माहिती आहे आणि आम्ही तुम्हाला एवढंच बोलतो की जात मानसिकता डोक्यातून काढून टाका. त्या महापुरुष का एका समाजाचे नाही आहेत, सर्व समाजाचे आहेत. एक आणि इकडे गोष्ट आहे. जर तुम्ही चुकी केली तर चुकी केली मान्य करा, आम्हा इथंच हे करू. बरोबर. जर तुमच्याच्याने चुकी झाली असेल, अनावधाने राहिलं असेल, खोटं नका बोलू. सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा म्हणून मी तुम्हाला बोलतोय. महात्मा ज्योतिराव चुकी फुल्यांचा झाली असेल ना साहेब, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी राजांचा. ठीक आहे, तुम्ही मान्य करा. जर चूक झाली असेल तर आम्ही खूप मोठ्या मनाने हे करून घेऊ, परंतु खोटं नका बोलू. आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत साहेब. हा तुमचा सीसीटीव्ही फुटेज आहे ना, त्याच्यावरून दिसेल की तुम्ही हे काय केलंय.
मनातून मानसिकता काढा साहेब. मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, प्लीज कृपा करून मी गोष्ट सांगतो. हा बोला. मी इथे आल्यापासून हा. जास्तीत जास्त लोकांना कसा पासपोर्ट देता येईल याच्यावर आपण काम करतो. आणि महापुरुषाचे फोटो काढायचं हे काम आहे का तुमचं? आपण ऐका, हा बोला. मी पुण्याला असताना सुद्धा तिथे आपण हेच काम केली, तिथे चांगली कामं केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी पूर्णपणे व्यवस्थितपणे जे काही सरांनी जे काही सांगितलेलं आहे की आपल्याला तळागाळातल्या लोकांना कसं करता येईल, ते आज येणारा सगळा वर्ग आणि आपल्याला आपण काही फॉर्म दाखवतो. आपल्याकडे कसे भरपूर अशिक्षित लोक येतात. त्याच्यावर बघा, आताही मी त्याच्यावरच काम करतो. म्हणजे आपण काय करतो की आता समजा आपल्याकडे आपला पासपोर्ट आपल्या घरी आला आणि तो वापस आमच्याकडे आला असेल, आपण काय करता येईल, तर अशा लोकांना फक्त ए आणि बी. साहेब हा प्रश्न नाहीच आहे. आमचा फोटोवर बोला, फोटो का काढला? माझं फक्त आपण इतकं सांगू इच्छितो. तुमची पार्श्वभूमी सांगू नका. फोटो तुमची का पार्श्वभूमी आम्हाला माहिती एक आहे. आणि एक- फक्त महामानवाचे फोटो का का काढले बस एवढं सांगा हा. आम्हाला, बस. एवढं सांगा. आणि आम्ही जर निघून काढले जातो. असेल तर सांगा काय कारण एक्सेप्ट आहे. करा, आम्ही चालले जातो. हा. आणि मोठ्या का मानाने काढले, आम्ही तुम्हाला माफ करू शिफ्टिंग साठी काढले, काय काढले ऍक्सेप्ट करा. अहो, आपण लेआउट चेंज केली पूर्ण. आम्हाला बोला तसं यांच्याशी घ्या हा, फोटो चला का काढले. बाईट घ्या रे. हा बोला तसं. सर्वप्रथम लेआउट त्या साईडला होती, बरं. त्यानुसार आपण चेंज केले. फोटो तिकडे होते, काही फोटो इकडे होते, काही फोटो इकडे लावलेत आपण. 8 दिवस लागतात त्याला. 8 दिवस फोटो स्टोर रूम मध्ये फेकलेले होते तुमचे. आलो मी तर त्याचा पुरावा देऊ का तुम्हाला? अहो, लेआउट ऑफिसमध्ये येतं. चेंज केली सर, तर आपण पहिली गोष्ट मला एक सांगा, पहिले माझा पूर्ण प्रयत्न होता की आपण तिथे कशी. मग तुम्ही स्टोर रूम मध्ये फक्त ज्योतिराव फुले यांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढवला, छत्रपती शिवरायांचा फोटो इथंच होता. आम्ही शिवरायांना सुद्धा मानतो, परंतु तुमची जात मानसिकता, तुम्ही शिवरायांचा फोटो ठेवणार आणि बाबासाहेबांचा आणि ज्योतिराव फुलेंचा फोटो स्टोर मध्ये जाऊन फेकणार. सर असं काय काय बोलला ना तो आपण आज काय बोललो सर, काय केलं? नरेंद्र मोदीचा फोटो नाही ठेवला स्टोर रूम मध्ये. हा, ते त्याला नाही. तिथं ठेवला. ते नव्हतेच त्यावेळेस. सर हो. कॉन्स्टिट्युशनल डिग्निटरीज जे आहेत, नाही, ते आम्ही मान्य करतो. सगळ्यांचं आपल्याला ठेवतो. हो, हो, ठेवा, त्याच्यावर काय बात यांचे नाही. आदर्श जे आहेत, ज्योतिराव फुलेंचे जे आदर्श आहेत, ते तळागाळातल्या लोकांना आपल्याला कशी मदत करता येईल याचा आम्ही अहो तुम्ही मदत करा, ते बद्दल आमचं म्हणणं नाही. मी काय म्हणतो, ऐक, महापुरुषांचं त्यांना आहे ना, फोटो. त्यांचे काय बाईट घ्या म्हणणं. रे. बाईट घेतो. हा बोला. सगळ्या लोकांना आपल्याला कशी मदत करता येईल आणि आपल्याला- फोटोच्या विषयावर बोला फक्त. हो, तेच सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हे पूर्णपणे आमच्या पहिल्या कार्यालयात, जिथे मी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी होतो तिथेही होते. क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी पुण्याचा होतो त्यावेळेसही होते तिथे माझ्याकडे फोटो. आणि आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श मी जपून आहे आणि त्यांचे आदर्श आपल्यावर राहावेत आणि तसंही व्हावं म्हणून आपण या दृष्टीने आपण काम पण करत आहोत. जर लेआउट जर चेंज झाली असेल तर त्यानुसार आपण जर थोडंफार इकडे पहिले जर डस्ट तिकडे होतं तर आपण फक्त इकडे केलेलं आहे. त्यानुसार आपण इंटरनल लेआउट ही आपण चेंज केलेली आहे. बस एवढं पण समजायचं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिरावजी फुले या सर्वांचे फोटो या कॅबिनमध्ये होते. साहेबांनी 7 दिवसापासून 8 दिवसापूर्वी फक्त छत्रपती शिवरायांचा फोटो इथं ठेवला होता. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव यांचे फोटो स्टोर रूम मध्ये फेकून दिले होते. मी परवा कंप्लेंट केल्यानंतर आज सकाळी यांनी हा फोटो लावलेला आहे. ते आजही मान्य करायला तयार नाही आहेत की मी अशा प्रकारे गुन्हा केलेला आहे. आम्ही भीमराज सेनेच्या वतीने मागणी करतो की यांच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा, कारण महामानवांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि GR आहे की महापुरुषांचे फोटो ऑफिसमध्ये लागले पाहिजेत आणि यांनी लागलेले फोटो काढून ठेवले. याबद्दल आम्ही या ठिकाणी यांचा जाहीर निषेध करतो व BKC पोलिसांनी इथं आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आणि बोलणार आहे की यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. कारण हे साफ खोटं बोलत आहे की यांनी ते फोटो आज लावलेत. आज जेव्हा मी शनिवारी कंप्लेंट केली त्यानंतर आज त्यांनी ते फोटो लावलेले आहेत. पोलीस स्टेशनला जाऊ. ठीक आहे. बोला पाडू सर. काय चाललंय? तर महापुरुषांचे फोटो होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिरावजी फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज. सगळं मान्य आहे तुमचं, हिंदीवर कशाला घेण्याची गरज नाही. झेंडे आम्ही आमचा आमची अस्मिता आहे. अस्मिता आहे. झेंडे. अस्मिता सगळ्यांचीच आहे बरं का. अस्मिता अर्थ मलाही कळतो, हा. आपल्याला कळतोय, हा. पण असं बरोबर नाही बघा. शांततेने सगळं काय होतं. सर मी कंप्लेंट केली तुम्हाला माहिती आहे. कंप्लेंट नाही, तुम्ही मला निवेदन दिलं साहेब, होतं. हो. आपण आपण चर्चा हा. करणार होतो. हो. बरोबर. तुम्ही आपण डेट पण सांगितली हो, नव्हती. मी सांगितलं होतं की मी आज यांच्याशी बोलणार आहे. मी सकाळपासून झेंडे साहेबांना फोन लावतो, ते फोन रिसिव्ह करत नाहीये आणि आम्ही इथे येऊन यांच्याशी समंजसाने बोलतोय. अजूनही आम्ही असं काही उद्रेक नाही केला आणि आमची अशी इच्छा आहे की ही जी बाब आहे ना खूप महत्वाची बाब आहे. तुम्ही यांच्यावर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल कराल? ज्या गोष्टी समावेशन होतात ना त्या गोष्टी नाही अहो आमच्या महापुरुषाचा अपमान झाला. त्याच्यात काय? तुमचं काय म्हणणं, चला गुन्हा चला. गुन्हा दाखल करायचा. बोला आपण. गुन्हा दाखल करा त्यांच्यावर. चला. आता हे तुम्हाला सांगतो. झेंडे साहेबांनी आम्हाला सकाळी फोन केला की आज आपल्याला चर्चेला जायचं. हा. बरोबर आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम होता, तो कार्यक्रम संपूर्ण आम्ही इकडे येणार होतो. साहेबांचे आमचं बोलणं झालेलं होतं. हा. मी तुम्हाला माझाही नंबर दिला होता. झेंडे साहेबांना फोन लागला तर मलाही फोन मी करा. झेंडे साहेबांनी 3-4 वेळा कॉल केली. मी तुम्हाला सांगतो सर,
यांचे सीसीटीव्हीचे ऍक्सेस घ्या इथनं. यांनी आज सकाळी महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत आणि बाबासाहेबांचा आणि महात्मा ज्योतिरावजींचा फोटो यांनी स्टोअरमध्ये फेकून दिला होता. हा महापुरुषांचा अपमान आहे. इथं लागलेले फोटो काढून त्यांनी फेकले. किती निंदनीय गोष्ट आहे सर ही. ज्या महापुरुषांचे फोटो, ज्या महापुरुषांनी ज्या वर्ण व्यवस्थेच्या छातावर बसून गोरगरीब समाजाला वरती आणलं, त्या महापुरुषांचे फोटो तुम्ही बी सुज्ञान ना सर. आता लावले. त्यांनी. ठीक आहे आता ज्या काही गोष्टी आहेत ना आपण तिकडे जाऊन बोलूया सगळं. ठीक आहे पूर्वपदावर आल्या का सगळ्या गोष्टी? त्यांनी पूर्वपदावर आल्यात. त्यांनी जर गुन्हा केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं म्हणणं. ओके.